तक्रारीच्या डोंगरापेक्षा प्रेमाची एक ओळ कितीतरी मोठी असते. देवदास आणि पारूच्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. पण या दोघांचं एकमेकांशी कधीच जुळलं नाही. त्यांच्यात फक्त तक्रारीचा पाऊस पडायचा. तू माझं काही ऐकत नाहीस, तुला माझ्या कामाची किंमत नाही. पण एका दिवशी या दोघांचं जीवन एक वेगळेच वळण घेते. थांबा आता. रोजची ही किटकिटच आज मिटवून टाकू. हा हा, ठीक आहे, चल. दोन मिनिटं खाली बसा जरा. काय आहे? बसतो खाली. हा, बोल. हो का, हे धरा कागद आणि पेन. आता हे काय नवीन नाटक आहे? आतापर्यंत माझं डोसकं कमी खाल्लीस म्हणून आता हे नवीन नाटक चालू केलीस का तू? फक्त आजची रात्र. आपल्याला जे एकमेकांना आवडत नाही ते सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्ही लिहा आणि ह्या पेटीमध्ये टाका. देवदासला वाटलं ही संधी चांगली आहे. त्याने भराभर लिहायला सुरुवात केली. तू खूप चिडचिडी आहेस. तू माझ्या आई बाबांशी नीट बोलत नाहीस. तुला पैशाचं नियोजन जमत नाही. पारूनेही शांतपणे तिचं लिहिणं पूर्ण केलं. हे घे, झालं बघ. थांबा थांबा. काय राहिलं अजून? जे आपल्यामध्ये आवडती गोष्ट आहे ती एक ओळ पाठीमागच्या पानावर तुम्ही लिहा. पाठीमागून? हा. हा. ज्याच्यामुळे आपण प्रेमात पडलो आणि लग्न केलं. हे घे, झालं बघ. हे दोन्ही पेपर घडी करायची हा. आणि पेटीत टाकायचं. बरं. आणि दोघांनी कागद दुमडले. हे घे, टाकला. सकाळी उठून वाचन करायचं हा. आणि त्याच्यावर चर्चा करायची. बरं, ठीक आहे, चालतंय. मध्यरात्री देवदासला राहवलं नाही. पारू झोपलेली पाहून तो हळूच उठला आणि त्या पेटीजवळ गेला. ती पेटी हातात घेऊन उघडली आणि पारूचा कागद बाहेर काढला आणि वाचायला सुरुवात केली. पारूने त्याच्याबद्दलच्या तक्रारीत लिहिलं होतं, तुमच्या तक्रारी खूप आहेत, तुमच्या तक्रारी खूप आहेत, पण तुमच्यासारखा सुरक्षित आधार मला जगात कोणीच देऊ शकत नाही. तुमच्या कुशीत शिरल्यावर मला जगाची भीती वाटत नाही. हे वाचून देवदासचे डोळे पाणावले.
त्याने स्वतःचा कागद बाहेर काढला. पारूच्या अनेक चुका काढल्या होत्या. त्याने लगेच तो कागद फाडून टाकला. आणि पारूच्या कपाळावर हळूच चुंबन घेतलं. आणि त्या रात्री त्या खोलीतल्या भिंतींनी पाहिलं की तक्रारीच्या डोंगरापेक्षा प्रेमाची एक ओळ कितीतरी मोठी असते. या कथेचे प्रेरणादायी विचार: उणिवाकडे दुर्लक्ष करा. जगात कोणताही माणूस पूर्ण नाही. जर आपण जोडीदाराच्या फक्त चुकाच मोजत राहिलो तर प्रेम करायला वेळच उरणार नाही. सुरुवात आठवा. जेव्हा नात्यात कटुता येते तेव्हा एकदा मागे वळून पहा की तुम्ही एकमेकांच्या प्रेमात का पडला होतात. क्षमाशीलता असणे फार गरजेचे आहे. नातं टिकवण्यासाठी कधी कधी कागदावरच्या तक्रारी फाडून टाकाव्या लागतात आणि मनातलं प्रेम जपून ठेवावं लागतं. तर मंडळी, कशी वाटली कहाणी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतरांनाही शेअर करा. पुन्हा भेटूया अशीच मजेदार कहाणी घेऊन. आणि कहाणी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.